अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानं पहिल्या प्रियकराचा खून केल्याप्रकरणी महिलेसह तरुणास जिल्हा व सत्र न्यायालयानं जन्मठेपेसह 7 वर्ष कारावास आणि प्रत्येकी 3,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे। संतोष पुंडलिक कापसे वय वर्ष 24 राहणार वाठार तर्फ वडगाव तालुका हातकणंगले व दमयंती राजू यादव वय वर्ष 30 राहणार इंदिरानगर इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत। दमयंती यादव हिने कापसे यांच्या मदतीने पहिला प्रियकर सुशांत मोरे याचा डोक्यात बॅटचा घाव घालून 25 जून रोजी खून केला होता। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अधिक माहिती घेतली असता दमयंती यादव ही सुशांत मोरे यांचे वडील दत्ता मोरे यांच्याकडे कामाला होती। तेव्हा तिचे आणि सुशांतमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। त्यानंतर संतोष कापसे याने सातारा येथे हॉटेल चालवायला घेतलं। तिथे दमयंती कामास जात होती। त्याच दरम्यान दमयंती यादव आणि संतोष कापसे यांच्यामध्येही प्रेमसंबंध निर्माण झाले। ही बातमी सुशांत मोरे याला समजली। त्यामुळे सुशांत मोरे हा पूर्वी आरोपी राहत असलेल्या ठिकाणी वडगाव हद्दीत आला असता या दोघांनीही प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून मोरे यांच्या डोक्यात लाकडी बॅटचे घाव घालून खून केलाय। त्यांच्याच दुचाकीवरून मृतदेह निलेवाडी ते ऐतवडे मार्गावर उसाच्या शेतजमिनीकडे झुडपात टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। वडगाव पोलिसांनी सखोल तपास करून या दोघांना अटक केली आहे। जिल्हा न्यायालयात हा खटला चालला। या कामी एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले। यामधील साक्षी सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि तक्रारी ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी दोन्ही आरोपींना जन्मठेप 7 वर्षाच्या कारावासासह प्रत्येकी 3,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अमित महाडेश्वर यांनी काम पाहिलं।